नमस्कार, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे घरातील महिलांनी चुकूनही एक गोष्ट करू नये, नाहीतर घरात येते कायमची गरिबी. मित्रांनो, बायको ही नवऱ्याची संगिनी असते. बायकोचे पुरुषाच्या आयुष्यात खूप मोठे महत्त्व आहे. संसाराचा गाडा हा नवऱ्यासोबत बायकोसुद्धा वाहत असते. होय, असे म्हणले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे पत्नीचा तेवढाच हात असतो. जेव्हा पतीला काही समस्या येते तेव्हा पत्नी ढाल बनून आली तर कितीही मोठे संकट आले तरीही पती त्यातून बाहेर पडू शकतो. महिला ही घरची लक्ष्मी असते व समुद्रशास्त्रात महिलेबाबत अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यातील काही गोष्टी महिलेने कदापि करू नयेत. या चुका केल्यास तिचे आयुष्य नरक समान बनून जाते. तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळतात. तिचे सासरची व माहेरची दोन्हीकडची मंडळी तिला दूर करतात. या चुका केल्यानंतर या महिलेला आयुष्यभर यातना भोगाव्या लागतात. मी या व्हिडिओमधून ही चूक कोणती आहे हे तुम्हाला सांगणार आहे. ही चूक करू नये असे हिंदू धर्म शास्त्रात अगदी मोठ्या अक्षरात अगदी नमूद केले आहे व याबद्दल अनेक जणांना माहीत नसेल, म्हणूनच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्त्री ही आपल्या घरची लक्ष्मी असते. संसाराचा गाडा हा स्त्री देखील वाहत असते. मात्र स्त्रियांच्या काही गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेल्या तर त्याची किंमत मात्र त्यांच्या सर्व परिवाराला व नवऱ्याला चुकवावी लागते. मित्रांनो, जर घरची स्त्री ही घरची पालनकर्ती असते. ती रोज जेवण बनवून आपल्या परिवाराचे, आपल्या मुलाबाळांचे पालन पोषण करते. महिला स्वयंपाकात देखील तरबेज असतात. मात्र महिलांनी झोपताना आधी नेहमी गॅस अथवा चूल जे काही घरी असेल त्याच्यावर कसल्या प्रकारचे खरकटे अन्न ठेवू नये. उरलेले अन्न नीट साफ करूनच मगच झोपायला जावे. जर तुम्ही उरलेले अन्न चुलीवर अथवा गॅसवर तसेच ठेवून दिवसाची सांगता करत असाल तर श्री माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते व तुम्हाला व तुमच्या परिवाराला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर घरातील झाडूला कधीच पाय लावू नका. कधी आपल्या घरी असे होते की घरातील महिला झाडूने घरातला केर काढत असतात व घरच्या मंडळींच्या पायाला झाडूचा स्पर्श होतो. झाडूला पायाने स्पर्श करणे हे सुद्धा एक महापाप मानले जाते. झाडूमध्ये माता श्री लक्ष्मी वास करते. जर तुम्ही झाडूला लाथाडाल तर हा माता लक्ष्मीचा अपमान झाल्यासारखे आहे आणि यामुळे ती नाराज होऊन आपले वैभव घेऊन जाऊ शकते. सोबतच तुमच्या घराची साफसफाई झाल्यावर घरातील झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाला दिसणार नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी अथवा घरच्या बाहेरील येणाऱ्या व्यक्तींनी आपल्या घरातील झाडू पाहिला तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व आपल्या घरातून निघून जाते. सोबतच मित्रांनो, आपल्या घरातील जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या मार्गातून वैभव आणि धन संपत्ती आपल्या घरी येत असते. अनेक पुरुषांना या उंबरठ्याला लाथ अथवा पाय लावून आत येण्याची सवय असते आणि यामुळे देखील माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. उंबरठ्यावर कधी बसू नये. ज्या काही घरात शुभ गोष्टी येतात ते याच उंबरठ्याने येतात. म्हणून सकाळी उठल्यावर
या उंबरठ्याची देखील पूजा करा. याने तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल व माता लक्ष्मी सारखी तुमच्या घरी प्रवेश करेल. सकाळी उठून सडा रांगोळी काढा. तुम्हाला हळूहळू तुमच्या वैभवात वाढ होताना दिसेल. घरी यश कीर्ती नांदू लागतील. कसल्याच गोष्टींचा तुटवडा तुम्हाला भासणार नाही. या काही गोष्टी आहेत ज्या भारतीय धर्म ग्रंथात नमूद आहेत, ज्या केल्याने किंवा पाळल्याने तुमच्या घराची नक्कीच भरभराट होईल. तर ह्या चुका करू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.